श्रावण महिन्यानिमित्त सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम श्रावण सत्संग आणि साधना। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। ओम साईराम। ओम सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय। श्रावण महिन्यातल्या आपल्या आजच्या सत्संगामध्ये भगवान दत्तगुरूंनी एक एक टप्प्यामध्ये केलेले सगळे गुरु आपण बघतोय आणि कार्तवीर्याला अतिशय प्रेमाने त्यांच्यापासून मी काय काय तत्त्व घेतली आणि तू ती तत्त्व तुझ्या आयुष्यामध्ये कशी आत्मसात करून घे याचं यथार्थ मार्गदर्शन कार्तवीर्याला चालू आहे। असं वाटतं की त्या कार्तवीर्याचा तो भगवान दत्तगुरूंबरोबरचा जो प्रवास आहे असा प्रवास आम्हाला खरोखरी करायला मिळेल का हो? भगवान दत्तगुरूंच्या सानिध्यात एवढे दिवस आम्हाला राहता येईल का हो? किंवा खरोखरी त्यांनी जसा शिष्य म्हणून त्याचा स्वीकार केला तसा माझा कधी ते स्वीकार करतील का? मी मनोमनी गुरु म्हणून कितीतरी वेळा त्यांचा पदोपदी स्वीकार करत असतो आणि मला ते दाखवून देत असतात की खरोखरी ते गुरु आहेत म्हणून आणि तेच मला तारतायत, सगळं काही तेच करतायत। आणि अशी परिस्थिती असताना कधीतरी कार्तवीर्यासारखा तो दिवस उजळावा की त्यांनी अगदी आपल्याला असं आलिंगन देण्यासारखं मिठीमध्ये घ्यावं आणि सांगावं की हो तुझा शिष्य म्हणून मी स्वीकार केला आहे। निश्चितपणे हा भाग्याचा दिवस आमच्याही आयुष्यामध्ये येईल, पण त्याच्याकरता आहे ना त्यांनी जसं प्रत्येक गुरुकडून जी तत्त्व आत्मसात केलेली आहेत ती तत्त्व आपल्याला आत्मसात करायला पाहिजेत। आणि मग अशाच एका सत्संगामध्ये अशाच आजच्या दिवसाच्या सुरुवातीमध्ये कार्तवीर्य भगवान दत्तगुरूंना एक वेगळ्या काहीतरी त्याच्या आयुष्यामधल्या भूतकाळातल्या गोष्टी सांगत होता आणि कुठल्या कुठल्या गोष्टींवरनं मी कशा प्रकारे म्हणजे की हरलो, काय काय माझ्या मनामध्ये वेडे विचार आले आणि मी त्याप्रमाणे कसं लोकांना त्रास दिला, त्या सगळ्या गोष्टी कार्तवीर्य हा दत्तगुरूंना सांगत होता आणि भगवान दत्तगुरू शांतपणे ते ऐकत होते। आणि हे सगळं ऐकत असताना एक टिटवी त्यांनी बघितली, जी टिटवी त्या ठिकाणी असं तोंडामध्ये एक मासा धरलेला होता आणि उडत चाललेली होती आणि खूप सारे कावळे त्या टिटवीच्या पाठीमागे लागलेले होते। शेवटी त्या कावळ्यांचा झालेला त्रास आणि त्यांनी तिच्यावरती म्हणजे वारंवार अटॅक करण्याचा प्रयत्न केला त्या एका माशाकरता। आणि मग आता हे कावळे आपल्याला सोडणार नाही हे कुठेतरी टिटवीच्या लक्षात आलं, म्हणून टिटवीने पटकन चोच उघडली आणि तो मासा खाली सोडला। आता मासा खाली सोडल्यानंतर गंमत अशी झाली की कावळे एकदम भरकटले गेले त्यांनी खाली सोडल्यानंतर मासा, आणि मग तो मासा पकडायला पुन्हा वळून त्या माशाच्या लेवलला खाली यायचोर एक घार आली आणि त्या घारीने तो मासा टिपला आणि मग ती घार उडायला लागली आणि ती घार जशी उंच उडायला लागली तसे आणखीन काही कावळे मिळून त्या घारीच्या पाठीमागे लागले। आणि ही सगळी घटना कार्तवीर्याला अगदी बोट दाखवून भगवान दत्तगुरू दाखवत होते की बघ आता ती टिटवी बघ, तिने तो मासा कसा तिच्या चोचीमधनं सोडला आणि बघ आता ते घारीने तो कसा पिकअप केला आणि बघ ती घार आता कशी उडते म्हणून, आणि ते सगळे कावळे तिच्या पाठीमागे लागलेत। आणि मग या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला कार्तवीर्य मोठ्या उत्सुकतेने बघतोय आणि मग तो कावळ्यांचा ताफा त्या घारीच्या पाठीमागे खूप लांब निघून गेला आणि एक शांतता पसरली। आता मग ती शांतता पसरल्याच्या नंतर मग भगवान दत्तात्रय गुरु हे अजून त्या ताफ्याकडेच बघतायत, तेव्हा त्यांना सावध करून कार्तवीर्याने विचारलं की एवढं त्याच्यामध्ये काय बघताय म्हणून तुम्ही? त्याला ते म्हणले की कार्तवीर्य या टिटवीला मी गुरु केलं आहे। म्हणजे टिटवीला गुरु केलं आहे? हो बोले, बिलकुल या टिटवीला गुरु केलं आहे। माझ्या आयुष्यामध्ये असाच मी निवांत ध्यानातून ज्यावेळेला बाहेर आलो आणि बसलेलो होतो त्यावेळेला ही घटना मी माझ्या आयुष्यामध्ये बघितलेली आहे म्हणून, आणि ती बघितलेली असताना हिच्यापासून मी एक मोठं तत्त्व घेतलं। ते मोठं तत्त्व म्हणजे की उपाधींचा त्याग केला पाहिजे। आपल्या आयुष्यामध्ये ज्यावेळेला आपण उपाधी जोडतो ना त्या उपाधीमुळे कायम आपल्या आयुष्यामध्ये त्रासच निर्माण होतो। ती उपाधी आपली जर बाजूला केली तर आपण सामान्य माणसापर्यंत अगदी छोट्या बालकापर्यंत पण पोचू शकतो, त्यालाही समजून घेऊ शकतो आणि एखाद्या म्हाताऱ्या वृद्ध माणसाला सुद्धा आपण समजावून सांगू शकतो। प्रत्येक वेळेला आड कुठलं येत असेल तर आपली उपाधी आपल्या आड येते आणि त्या उपाधीमुळे आपण जनमाणसांपासून लांब जात लागतो। मग ते कसं आणि काय आणि उपाधी म्हणजे नक्की काय आणि उपाधीचा त्याग कसा करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी मग भगवान दत्तात्रय गुरु त्या ठिकाणी कार्तवीर्याला
समजावून सांगत होते. आणि आपलं सगळ्यांचं एक लाडकं व्यक्तिमत्व आहे, म्हणजे की अध्यात्मामध्ये म्हणण्यापेक्षा एक युगपुरुष म्हणून आपण त्यांच्याकडे बघू शकतो. आणि निश्चितपणे सर्व हिंदवी स्वराज्य म्हणजे की प्रत्येक हिंदूंना त्यांचा अभिमान वाटावा. जसं हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला आदर आहे, तसाच आदर आम्हाला तेवढाच आदर आणि प्रेम कुणाबद्दल असेल तर ते स्वामी विवेकानंदांबद्दल आहे. स्वामी विवेकानंद आपल्याला सगळ्यांना फार आवडतात आणि त्यांच्या गोष्टीही फार आवडतात. या सत्संगामध्ये त्या निमित्ताने जसा पदवीचा उपाधीचा त्याग कसा करायचा ही गोष्ट आपण त्यांच्या तत्वामधनं घेऊया, की त्यांच्या आयुष्यामध्ये हा प्रसंग कसा आला. तर त्यांचं नाव होतं नरेंद्र आणि बालपणापासून भयंकर मस्ती करणार, भयंकर प्रत्येक ठिकाणी की त्रास देणार अशी वृत्ती आणि प्रत्येक शाळेमधनं त्यांना काढलेलं होतं. आणि आता अशी एकही शाळा शिल्लक नाही की ज्या शाळेमध्ये त्यांना घेतलं जाईल, त्यांना स्वीकारलं जाईल. मग अशा वेळेला त्यांच्या आईवडिलांनी त्यांना स्वामी परमहंसांकडे आणलं आणि परमहंस मिशनमध्ये ते म्हणले की अहो असं असं आहे, काय करू या मुलाचं. ते म्हणले नाही, माझ्याकडे त्याला द्या, माझ्या इथे मी ॲडमिशन त्याला देतो आणि माझ्याकडेच राहून देतो. ते म्हणले अहो तुम्ही 2 दिवसात कंटाळाल, तिसऱ्या दिवशी आम्हाला निरोप पाठवाल किंवा मुलाला सामानासकट घरी पाठवाल. ते म्हणले असं काही होणार नाही, तुम्ही नरेंद्रला माझ्या ताब्यात द्या. आणि नरेंद्रला त्यांनी ताब्यामध्ये घेतलं. आता शारदा देवींनी हा सगळा प्रकार बघितल्यानंतर ते म्हणले की अहो परमहंसांना की तुमची तब्येतसुद्धा हल्ली बरी नसते आणि असं असताना तुम्ही हा शिष्य घेतला. अरे म्हणले हा शिष्य अख्ख्या देशाला दिशा देणार आहे. म्हणजे अहो पण म्हणले तो किती खोडकर आहे आणि त्याचे आईवडील त्याचे एक एक प्रताप सांगत होते, आपण दोघंजणं त्याला कसं काय सांभाळू शकू. ते म्हणले की नाही, म्हणून एक छोटी गोष्ट शारदा मी तुला सांगतो, तू आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेव, त्याला फक्त शिकवताय ना आपल्या उपाधीचा त्याग करावा लागेल. म्हणले उपाधीचा त्याग करावा लागेल म्हणजे म्हणले की मला माझं गुरुत्व सोडावं लागेल, मी माझा गुरु म्हणून सोडून देईन आणि मी त्यालाच गुरु बनवीन. त्यावेळेला तो माझा शिष्य 100% बनेल म्हणजे, आणि तेव्हाच तो मला गुरु मानेल. म्हणले उपाधीचा त्याग करून तुम्ही गुरुचे शिष्य बनणार त्याचे. हो म्हणले, बघ म्हणून हा असाच अभ्यासक्रम चालेल. आणि हा नरेंद्र आहे ना खूप लवकर एकदम सगळ्या मुलांपेक्षा खूप ॲक्टिव्ह होईल आणि हा अख्ख्या देशाला दिशा देईल. हे पहिल्या भेटीमध्ये परमहंसांचं स्वामी विवेकानंदांबद्दलचं म्हणजे नरेंद्रबद्दलचं ओपिनियन आहे. आता नरेंद्र म्हणजे काय की ते बघायचे की सगळं असा अभ्यासक्रम वगैरे चालायचा. आणि त्या दिवशीच्या अभ्यासक्रमामध्ये परमहंस सांगत होते की चातक पक्षी जो आहे तो फक्त पावसाळ्यामध्ये पाणी पितो आणि मग तो चातक पावसाळ्याची वाट बघत बसलेला असतो. आणि जेव्हा पाऊस येतो त्यावेळेला ते पावसाचे बिंदू, ते पूर्णपणे पाण्याचे बिंदू, थेंब तो आपल्या चोचीमध्ये घेतो. तो एरवी कधीही पाणी पित नाही. ही घटना ऐकल्याच्या नंतर स्वामी विवेकानंद विचार करायला लागले, खरंच चातक की त्याच्याजवळ एवढे पेशन्स असतील का की पाऊस यायच तर वर्षानुवर्ष थांबायचं आणि पाऊस आला नाही तर काय करायचं. असे सगळे विचार त्यांच्या मनामध्ये चालू होते आणि स्वामी परमहंसांनाही माहिती होते. त्यानंतर तो क्लास संपला म्हणजे की तो वर्ग संपला आणि स्वामी विवेकानंद एका नदीच्या किनाऱ्यावरती बसलेले होते आणि पाण्यामध्ये दगडी मारत होते. तेवढ्यात त्यांना एक टिटवी दिसली की जी टिटवी त्या नदीचं पाणी पिऊन अशी पटकन उडून चाललेली होती. आणि ती उडून चाललेली ज्यावेळेला टिटवी त्यांनी बघितली त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये विचार आला की ही टिटवी आणि चातक यांच्यामध्ये काय फरक असेल. आणि परमहंसांनी हे सांगितलं आहे, हे कुठलं तरी वाचूनच सांगितलं आहे, हे कुठे बघायला गेलेत की बाबा खरोखरही चातक वर्षातून एकदाच पाणी पितो का. बस तेवढंच डोक्यामध्ये खूळ आलं. आणि दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी परमहंसांना सांगितलं, अहो काय तुम्ही सांगताय आणि काय तुम्ही शिकवताय. का बोलले, काय मी चुकीचं शिकवलं का बाळा, काय झालं नरेंद्र. अहो म्हणले काय नाही, काल मी तिकडे नदीवरती बसलेलो, संध्याकाळी 6 वाजता सूर्यास्त होणारच होता आणि तेवढ्यामध्ये एक चातक पक्षी आला आणि चक्क नदीचं पाणी पिऊन गेला. अरे म्हणले तू तुझ्या डोळ्याने बघितलंस. हो म्हणले बिलकुल डोळ्याने बघितलं. आता म्हणले काम कर, माझ्या बाजूला बस. आणि मग त्यांनी त्यांच्या बाजूला त्या आसनावरती त्यांना बसवलं आणि त्याच्यामध्ये जेवढे लोक भेटायला येत होते त्या दिवसभरामध्ये परमहंसांना भरपूर लोक भेटायला यायची. तर भेटायला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ते सांगत होते की हा बघा हा नरेंद्र आहे, ह्या नरेंद्रनी काल चातक पक्षाला पाणी पिताना बघितलं आहे. म्हणजे मी एवढे दिवस तुम्हाला जे शिकवत होतो ना की चातक वर्षातून एकदाच पाणी पितो, असं काय नाही आहे. चातक हल्ली रोज पाणी पितो. हा बघा हा नरेंद्र आपला नवीन शिष्य आहे आणि त्यांनी बघितलेलं आहे स्वतःच्या डोळ्यांनी. सगळेजण त्या नरेंद्रकडे बघायचे, हसायचे आणि पुढे निघून जायचे. दिवसभरामधला 50 जण भेटायला आले असतील तर 50 जणांसमोर हा क्रम बघितल्यानंतर, त्यांचं ते हास्य बघितल्यानंतर स्वामी विवेकानंदांच्या लक्षात आलं. आणि मग आता काय करायचं. मग त्याच दिवशी पुन्हा ते नदीवर जाऊन बसले आणि दुसऱ्या दिवशी धावत आले आणि परमहंसांना म्हणलं की अहो माझ्या हातून मोठी चूक झाली. अहो म्हणले काय चूक झाली. अहो म्हणले काल मी तुम्हाला ती गोष्ट सांगितलेली ना, ती चातक पक्षी नव्हता बरं का, ती टिटवी होती. अच्छा टिटवी होती का, अच्छा मग बस माझ्या बाजूला. अहो म्हणे तुमच्या बाजूला कुठे बसू मी, तुम्ही माझे गुरु आहात. आणि ते म्हणले काल तर बसलेलंच की माझ्या बाजूला. अहो म्हणले कालची गोष्ट वेगळी होती आणि आता मला माझं अज्ञान कळले, मी कान धरतो पण तुमच्या बाजूला बसू नका. अरे म्हणले असं काय नसतं, तू माझ्या बाजूला बस, तुझ्यामध्ये मी माझा गुरु बघतो, तू माझ्यामध्ये काय बघतोस ते मला माहिती नाही.
त्यावेळेला विवेकानंद म्हणले, नाही हो, तुम्ही माझे गुरुच आहात, मी तुमच्यामध्ये गुरुच बघतो आणि माझ्यामध्ये पण आता मी शिष्य बघायला लागलो आहे. तरीसुद्धा परमहंसांनी त्यांच्या बाजूला नरेंद्रला बसवलं आणि त्या दिवशी पुन्हा 50 लोक भेटायला आली. त्यांना सांगितलं, अहो मी सांगत होतो ना ते बरोबर बरं का, चातक पक्षी वर्षातून एकदाच पाणी पितो, तो पावसाळ्यातच पाणी पितो. या नरेंद्रने आपल्या टिटवी बघितलेली, मग ती टिटवी बघितलेली त्याच्याने पुन्हा 50 लोक स्वामी विवेकानंदांवरती हसून गेली आणि हसून पुढे गेल्यानंतर मग स्वामी विवेकानंदांना त्या दिवशी त्यांची पूर्णपणे चूक म्हणजे की समजली आणि मग त्यांचं आचरणच बदललं. आणि मग त्याच्यानंतर खोडकळा असलेला सगळ्यांना त्रास देणारा नरेंद्र इतका शांत झाला की पुढे परमहंसांनी त्यांना देवीचं म्हणजे काली मातेचं दर्शन घडवलं. आज आपल्याला नेहमीप्रमाणे प्रश्न विचारला जातो की देव तुम्ही बघितला आहे का, देव तुम्हाला कोणी माणूस आहे का की ज्यांनी देव बघितला आहे. तो हो, आपल्याकडे तो व्यक्तीसुद्धा आहे, आपल्याकडे तो माणूससुद्धा आहे आणि ते हिंदूच आहेत. ते म्हणजे की आमचे स्वामी विवेकानंद की ज्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये ठाम लिहिलं आहे की हो मी देवाला बघितलं, हो मी देवाला भेटलो. त्यामुळे असं जर वाटत असेल की देव भेटत नाही तर देव भेटला आहे बरं का. आणि अशा लोकांना भेटला आहे की त्यांच्या बोलण्यावरनं तुम्ही हे निश्चित सांगू शकत नाही की ते खोटं बोलत आहेत म्हणून. ते खरंच बोलत आहेत कारण ते आयुष्यामध्ये खरंच बोललेत. असा स्वामी विवेकानंदांचा हा छोटासा किस्सा. आणि याच्यामध्ये ही गोष्ट लक्षात आहे की परमहंसांनी जेव्हा उपाधीचा त्याग केला ना तेव्हा त्यांना नरेंद्रला ते समजले आणि नरेंद्रची आत्मसात होऊ शकले. आपल्या आयुष्यामध्ये पण असंच होतं. आपली उपाधी आहे. आता उपाधी म्हणजे मोठी आपली डिग्री वगैरे होऊ शकत नाही, पण एक बाबा उपाधी आहे की आपण बाबा असतो, कुणाची तरी आपण आई असतो, कुणाची तरी आपण आजोबा असतो, कुणाची तरी आपण आजी असतो. पण ह्या सगळ्या उपाधी असतानासुद्धा त्या आजोबांनी नातवाशी बोलत असताना त्याचा मित्र म्हणून ज्या वेळेला बोलतात ना त्यावेळेला त्यांचं नातं फिट होतं. आजी आणि ती छोटीशी तिची नात, त्या दोघांमध्ये ज्या वेळेला मित्रत्वाचा संवाद होतो ना, ती उपाधी ज्या वेळेला आजी आणि नातू बाजूला पडते त्याच्या वेळेला त्यांच्यामधलं एक सुंदरसं नातं बाहेर पडतं. आणि आपण सुद्धा परमेश्वराबरोबर जे भक्त आणि देव असं नातं जोडलेलं आहे, कुठेतरी गुरु आणि शिष्य असं नातं जोडलेलं आहे, त्याच्यापेक्षा हा माझा सखा आहे, हा माझा मित्र आहे, ह्याप्रमाणे जर तुम्ही परमेश्वराशी नातं जोडलं तर तो परमेश्वर देखील आपल्याला भावेल. हेच कुठेतरी इथे भगवान दत्तगुरूंना कार्तवीर्याला समजावून सांगायचं आहे. आणि त्यांच्या दोघांमधला तो गुरु शिष्याचं नातं जे आहे, त्यांच्या दोघांमधला जो संबंध आहे तो जितका प्रेमाचा झाला आहे, जितका मित्रत्वाचा झाला आहे, तसा संबंध आपला आणि देवाचा व्हायला पाहिजे. आपण त्या ठिकाणी देवाला अभिप्रेत करायला पाहिजे, जे कार्तवीर्याला जमलं. आणि हे ज्या दिवशी आपल्याला जमेल ना त्यावेळेला डेफिनेटली असं असेल की भगवान दत्तगुरू आपल्यासमोर उभे असतील आणि ते आपल्याला काही प्रश्न विचारतील, ते आपल्याला सांगतील की हो मी शिष्य म्हणून तुमचा स्वीकार केला आहे. तेव्हा आपण निश्चितपणे कार्तवीर्यासारखी एक एक तत्त्व जशी त्यांनी आत्मसात केली तशी आपण आत्मसात करूया. आज इथेच थांबूया. ओम साईराम.